आषाढी वारीला गालबोट लावणारी एक घटना सोमवारी सकाळी घडली। काही क्षणात भक्तिमय वातावरण आरडाओरडा आणि किंकाळ्यांमध्ये बदलला। सासवड जेजुरी मार्गावर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना। पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना ट्रकनं चिरडल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला। 4हून अधिक महिला वारकरी गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सासवडहून जेजुरीच्या दिशेने पालखी सोहळा मार्गक्रमण करत असताना सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला। जेजुरी परिसरातील बेलसर टोल नाक्याजवळ हॉटेल शिवदीप लॉन्जिंग समोर हा अपघात घडला। पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर थेट ट्रक आली। घटनास्थळी आरडाओरडा आणि धावपळ सुरू झाली। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रकचा हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिंडीतीलच एका ट्रकला दिलेल्या माहितीनुसार वारीसाठी हा ट्रक शिधा घेऊन जात होता। ड्रायव्हर 70 वर्षांचा होता। त्यानं तापाची गोळी घेतली होती, त्यामुळे त्याला ग्लानी आली आणि ट्रक अचानक अनियंत्रित झाला। त्यामुळे थेट तो वारकऱ्यांच्या अंगावर गेला। या दुर्घटनेत मृत झालेल्या 3ही महिला या सांगलीच्या आहेत, तर ड्रायव्हर नांदेडचा आहे। जखमींना तातडीनं जेजुरी येथील ICU रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत। अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करतायत। या घटनेमुळे या वारीत सहभागी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे। आषाढी वारीसाठी हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना अचानक ही घटना घडली। त्यामुळे सगळेच हादरून गेलेत। मृत महिलांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। जखमींवर उपचार सुरू आहेत। अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करतात। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस सुद्धा केली। त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला। राज्य सरकार मृतांच्या कुटुंबियांसह जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। त्यामुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर अशा प्रकारे काळाने घाला घातला। भक्तिमय वातावरण अचानक आरडाओरडा आणि किंकाळ्यांमध्ये बदलून गेलं। 3 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर जखमी वारकरी सिरियस असल्याची सुद्धा माहिती मिळतेय। मृतांचा आकडा वाढू शकतो अशी सुद्धा माहिती मिळतेय। त्यामुळे